राज्य के आदिवासी विकास मंत्री तथा जिले के पालक मंत्री डॉक्टर अशोक उइके के हाथों विदर्भ स्तरीय आदिवासी युवक युवती वैवाहिक परिचय सम्मेलन का उद्घाटन किया गया। इस मौके पर बड़ी संख्या में आदिवासी समाज बांधवों की मौजूदगी थी। संयुक्त आदिवासी कृति समिति चंद्रपुर तथा आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय चंद्रपुर के संयुक्त तत्वाधान में विदर्भ स्तरीय आदिवासी युवक युवती वैवाहिक परिचय मेला तथा नागरिक सत्कार कार्यक्रम का आयोजन आज 1 मार्च को शकुंतला फार्म्स नागपुर रोड में किया गया था। इस कार्यक्रम के उद्घाटक के रूप में राज्य के आदिवासी विकास विभाग के मंत्री तथा चंद्रपुर जिले के पालक मंत्री डॉक्टर अशोक उइके थे। वहीं कार्यक्रम के अध्यक्ष के रूप में सामाजिक विचारवंत बाबूराव जी मडावी थे। वहीं स्वागत अध्यक्ष के रूप में चंद्रपुर विधानसभा के विधायक किशोर जोरगेवार मौजूद थे। इसके अलावा अन्य मान्यवरों में मंच पर विधायक करण देवतले, विधायक देवराव भोंगड़े, जिलाधिकारी विनय गौड़ा के साथ बड़ी संख्या में अन्य मान्यवर तथा आदिवासी समाज के ज्येष्ठ मौजूद थे। इस मौके पर सर्वप्रथम मान्यवरों के हाथों महापुरुषों के प्रतिमा को माल्यार्पण तथा दीप प्रज्वलन किया गया। उसके बाद मान्यवरों का आयोजकों द्वारा सम्मान किया गया। वहीं एक बड़े हार से भी सभी मान्यवरों का स्वागत किया गया। इस युवक युवती वैवाहिक परिचय सम्मेलन में वहां पर मौजूद कुछ युवक युवतियों ने अपने संबंध में भी उपस्थितों को जानकारी दी। वहीं इस वर वधु परिचय सम्मेलन को संबोधित करते हुए मान्यवरों ने अपना मनोगत व्यक्त किया। तो आइए सुनते हैं इस मौके पर चंद्रपुर विधानसभा के विधायक किशोर जोरगेवार ने क्या कहा। हे खरं आहे सर, आता जिथे पोटतिडकीने बोलत होता की आमचा आदिवासी बांधव हा भोळा आहे, साधा आहे, त्याला कष्ट करायचे, समाजाची सेवा करायची हेच माहिती आहे, त्याला चालाकी आली नाही। परंतु शूर बाबत मोठा आहे, शूरते बाबत दीडर आहे। जंगलामध्ये ज्या ठिकाणी कोणी जाऊ शकत नाही, वाघाचं वास्तव्य, जंगली स्वागतांचं वास्तव्य, त्या ठिकाणी आमचा आदिवासी बांधव जातो। जंगलातले बांबू वनोपज आणून समाजाची सेवा करण्याची हिंमत दाखवणारा कोण आहे तर तो आमचा आदिवासी बांधव आहे, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं। परंतु दुर्दैव आहे साहेब, हे आदिवासींची नगरी आहे चंद्रपूर गडचिरोली जिल्हा, आदिवासींचा इतिहास आहे, संस्कृती आहे। परंतु या चंद्रपूरमध्ये आदिवासींचं एकही सांस्कृतिक मानबिंदू नसावं याच्यापेक्षा दुसरी लाजिरवाणी गोष्ट आमच्यासाठी दुसरी असूच शकत नाही असं मी या ठिकाणी सांगतो। म्हणून माझी तुम्हाला एक विनंती असणार आहे, मागच्या सरकारमध्ये या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी दीक्षा दिली, त्या दीक्षाभूमीला समाज कल्याण विभागाने 100 कोटी रुपये दिलेले आहेत त्या दीक्षाभूमीच्या विकासाकरता। माझी तुम्हाला मागणी आहे की आदिवासींचं सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक केंद्राकरता आपण सुद्धा या ठिकाणी 100 कोटी रुपयाची घोषणा करावी, ही तुम्हाला मी मागणी करतो। आता या ठिकाणी मागणी केल्यानंतर मला माहिती आहे जिल्हाधिकारी साहेब बसलेले आहेत, चांगलं तुम्ही हुशार आहात, कारण की साधारणतः जिल्हाधिकारी अशा सामाजिक राजकीय कार्यक्रमाला येत नाही। परंतु विनय गौडा साहेब चांगले अधिकारी आणि तुम्ही कदाचित काहीतरी विशेष प्रयत्न करून तुम्ही आदिवासी विभागाची पिढी आणि जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी घेऊन आला असाल। साथ ही राज्य के आदिवासी विकास मंत्री तथा जिले के पालक मंत्री डॉक्टर अशोक उइके ने भी उपस्थितों को संबोधित किया। कारण काही माणूस मोठा झाला, पुढे गेला, किती उंचावर गेला, शिखरावर गेला, तरी जे कधी न जाणारी असते, ज्या समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये जन्म झाल्यानंतर आदिवासी समाजाची आदर्श संस्कृतीचे जतन, आदिवासी समाजाची संस्कृतीचं रक्षण करण्याची ज्या ज्या नेत्यावर जबाबदारी असते, अशा प्रकारचं शिवधनुष्य घेऊन माझ्याकडे या चंद्रपूर जिल्ह्याची जबाबदारी दिली। प्रचंड या जिल्ह्याचे नेते असो, सन्माननीय मान्यवर असो, चंद्रपूर जिल्हा आणि विदर्भातला माझा सन्माननीय आदिवासी बांधव असो, ज्या ताकदीनं माझ्यावर तुम्ही विश्वास दर्शवला, ज्या ताकदीनं समाजाचं हित रक्षण करण्याची जबाबदारी दिली, कदापि तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशा प्रकारचा तुम्हाला शब्द देतो, होत राहणार आहे। कारण हे परिवर्तन केल्याशिवाय राहत नाही, बदल केल्याशिवाय राहत नाही, ही जाणीव त्यांना होती। तर आता आपले नेते छोटे छोटे नेते बघून माझ्या समाजामध्ये दुपडी निर्माणाचं काम केलं। राजकारण 100% राजकारण ठिकाणी केलं गेलं पाहिजे। मग समाज जेव्हा एक येण्याची गरज होते, एक या आवाहन करतो
हात जोडून विनंती करतो, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शेवटच्या टोकामध्ये शेवटचा माझा आदिवासी मुलगा असो, मुलगी असो, ज्या दिवशी माझ्या आदिवासी मुला मुलीवर, माझ्या कुटुंबावर अन्याय झाला तर अशोक उईके धावून जाईल आणि सर्व विसरेल, अशा प्रकारचं तुम्हाला आवाहन करतो. घाबरायचं नाही, घाबरू नका. भाऊ तुमचा आला, हा अशोक उईके आला. चिंता करायची नाही, काही गोष्टीची चिंता करायची नाही. फक्त हात जोडून विनंती एवढीच आहे. सोडलो आज कार्यक्रमाचे अध्यक्ष तुम्हाला आता सांगते लोक, अरे आजचा कार्यक्रम पाहिला, ह्या वधूवर परिचय मिळावा आणि पालकमंत्र्यांचा सत्कार आणि सन्मान झाला. लोकांच्या मनामध्ये खूप लक्षात ठेवा. कोणी टीव्हीवर पाहत आहे, कोणी व्हॉट्सअपवर पाहत आहे, कोणी फेसबुकवर पाहत आहे. त्यांना काय वाटलं नाही, अरे आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातल्या विविध संघटना एक झाल्या नाही, एकत्र आल्या नाही, आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री अशोक उईके झाल्याबरोबर या यवतमाळ जिल्ह्यात, या चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वसाधारण एक झाल्या आणि त्यांचा सन्मान आणि सत्कार करते. आता आपलं कसं, आपलं राजकारण कसं? राजकारण या ठिकाणी 100% करायचं, कोणालाही बंधन नाही, निश्चित केलं गेलं पाहिजे. परंतु समाजाला जबाबदारी येते. ज्या ज्या ठिकाणी समाजाचं हित आहे, ज्या ज्या ठिकाणी समाज सुरक्षित आहे, त्या ठिकाणी समस्त माझ्या आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन संघटित लढा दिला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका सर्वांची राहावं असे हात जोडून विनंती करायला तुमच्याकडे. इस कार्यक्रम में बड़ी संख्या में आदिवासी बांधव मौजूद थे. सिटी वीक के लिए हमारे प्रतिनिधि वैभव रियारकर की रिपोर्ट.